राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामतीमध्ये निधन झालंय। आज सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झालाय। विमान लँडिंग होतानाच अपघातग्रस्त झालं। अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे झालेत। विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती। अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय। राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे। आज बारामतीमध्ये त्यांचा दौरा होता। या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी त्यांनी प्रस्थान केलं होतं। बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विमान अपघातग्रस्त झालं। आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या 4 सभा होणार होत्या। या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते। अपघातावेळी अजित पवारांसह अन्य 6 जण देखील विमानात होते, परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालाय। अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणीच प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे। पहिल्यांदा विमान वरून गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं, नंतर विमान फिरलं आणि खाली जमिनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले। विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झालाय, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलंय। अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झालाय। राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 4.5 दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिले गेले। राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात होतं। मात्र अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं पवार कुटुंबियासह अवघ्या राज्याला हादरा बसलाय।